सिनेसृष्टीतून अनेकदा तक्रार केली जाते की एका चित्रपटासाठी किंवा मालिकेसाठी निवड झाल्यानंतर आपल्याला रिप्लेस करण्यात आलं। अशीच तक्रार एका छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने देखील केली आहे। स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो ही मालिका प्रचंड गाजली होती। 2 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती। या मालिकेत शरयू सोनवणे आणि अभिनेता विजय आंदळकर मुख्य भूमिकेत होते। मात्र या भूमिकेसाठी आधी आपली निवड झाली होती असा खुलासा मोरामा मालिकेतील रेवा म्हणजेच अभिनेत्री निशानी बोरुले हिने केला आहे। निशानीने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली। यात बोलताना ती म्हणाली, मला आधीपासूनच सकारात्मक भूमिका साकारायची होती। ऑडिशन देत असताना माझी पिंकीचा विजय असो मालिकेसाठी निवड झाली होती। मला देखील ती भूमिका खूप आवडली होती। निमकी मुखिया या हिंदी मालिकेचीच ही रिमेक असणार होती। मी त्या मालिकेचे 200 एपिसोड पाहिले। मला ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं। बबली, जगाचा विचार न करणारी अशी ती होती। ती भूमिका करायला खूप मजा येणार होती। मकरंद अनासपुरे त्यात माझे वडील असणार होते। ती पुढे म्हणाली की माझं वर्कशॉप देखील झालं होतं। अहमदनगरची भाषा होती। मी तिथल्या स्थानिक भाषेचा लहेजा शिकण्यासाठी ट्रेनिंग देखील घेतलं होतं। माझे जवळजवळ 12 ते 14 एपिसोड हे देखील तोंडपाठ झाले होते। सीन कसा करायचा याचा माझा अभ्यास देखील झाला होता। प्रोडक्शन बरोबर देखील ॲग्रीमेंट झालं होतं। लुक टेस्टही झाली होती। चॅनलला खूप मालिका सर्व माझं काम देखील आवडलं होतं। इतकं सगळं झाल्यावर जेव्हा आम्ही खरं काम सुरू करणार त्यावेळी जेव्हा मला कळालं की निर्मातेच बदलणार आहेत आणि त्यांनी अभिनेत्री देखील बदलायचं ठरवलं आहे आणि मी रिप्लेस होणार आहे। ती पुढे म्हणाली की आपल्या जागी कोणीतरी दुसरी अभिनेत्री काम करणार आहे हे कळलं तेव्हा वाईट वाटलं। मी या मालिकेच्या तयारीसाठी इतका वेळ दिला होता। माझ्यासाठी ती भूमिका ही महत्त्वाची होती। मी खूप आनंदात काम करत होते। पण हे घडल्यानंतर तेव्हा मला थोडं डिप्रेशन आलं होतं। पिंकीचा विजय असोमधून रिप्लेसमेंट केल्यानंतर तिने मोरम्मामध्ये खलनायिकेचं पात्र स्वीकारलं। तरी तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप सारं प्रेम मिळालं। तुम्हाला निशा बोरुले हिची मोरम्मा मालिकेतील भूमिका आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।